संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. उमेश गायकवाड यांच्या वाढदिवशी गुडगे येथे समाज मंदिर आणि सीसीटीव्हीचे लोकार्पण. कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश उर्फ अप्पा गायकवाड यांचा 53वा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, विविध सोसायटींना बसण्यासाठी बाकांचे वाटप, शाहू महाराज चौकातील सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण तसेच गुडगे गावातील 15 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यातून राजकारणात आलेले उमेश गायकवाड हे 2009 पासून नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले असून परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेतात. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, ज्येष्ठ नेते मधुकर घारे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश ठाकरे, अतुल कडू, योगेश गायकवाड, सचिन भालेराव, सुर्वे काका, माजी नगराध्यक्षा सुनंदा कांगणे, नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रपट अभिनेते सलमान खान, अजय देवगन आणि ऋतिक रोशन यांचे डमी कलाकार उपस्थित राहिल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उमेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गुडगे परिसरात कोटी रुपयांचे उद्यान, गुडगे येथील रस्ता आणि इतर कामे करण्याचे निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला असून येत्या काही दिवसात हे काम सुद्धा करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले. म्हणजे ज्यांनी केवळ उमेश हे नाव होतं ते आपापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं या गावाने, मला जे दिलं सर्व ग्रामस्थांचे मी प्रथमतः आभार मानतो. कारण छोट्याशा घरातून सगळ्यांनी माझी गुरुजी माझी परिस्थिती बघितलेली आहे. खूप शून्यातून आम्ही सगळे निर्माण केलेले सगळे आणि प्रत्येक जण सगळ्यांचा आशीर्वाद देत होता. आई वडिलांचा होताच, परंतु गावातली लोक, माझे नातेवाईक असतील, माझे सगळं असतील, ह्या सगळ्यांच्या ह्याने मी आज इथपर्यंत आलेलो आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, कार्यक्रम भरपूर होतात. बड्डेचा मला एक पहिल्यापासून माझ्या वाढवडिलांना, माझे मामा असतील, त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये आवड होतीच. ती आवड लोकांच्या कामापर्यंत कशी पोचवावी, त्या कामातून लोकांना काय फायदा देता येईल याचा एक डोक्यात विचार करून मी ते सामाजिक क्षेत्रामध्ये आलो. 2009 पासून मी या राजकारणात आलो आणि मग त्यानंतर मला माझे आमदार असतील, लाडसाहेब असतील, त्यानंतर मग सुराभाऊ असतील, यांच्या म्हणजे राजकारणात काम करत असताना त्यांचा आशीर्वाद लाभल्यानंतर मी आज इथपर्यंत आलो आहे. सांगायचं तात्पर्य असं, आज 15-16 वर्ष आले, मला खूप हाऊस आहे. माझा आवडता विषय असेल तर हॉस्पिटल, शैक्षणिक क्षेत्र आणि लोकांना उपयोग करा. त्या लोकांना उपयोग आपण एक सेटल झालो म्हणून त्यांना पण कोणतरी एक त्यांचा सगळ्यांचीच ओळख असते. परंतु मला जे काय आज राजकारणाच्या यातून म्हणा किंवा सामाजिक यानं म्हणा, जे काय त्यांचं कार्य करायला जी काय हाऊस असते, जी काय हे असतं, ते मला खूप एक हे असतं का काहीतरी वेगळं लोकांना दिलं पाहिजे, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. तरच आपण राजकारण थोडं, आता राजकारण मी तर आता 15 वर्ष ह्याच्यात आहे. यावर्षी तर म्हणजे तुम्हाला एक म्हणजे आनंदाची बातमी काय, ह्यावेळी ज्यांच्या अध्यक्षाखाली हे निवडणुका झाल्या, आता पाठ जरा राजकारणाचं वेगळा ठेवून द्या, पण त्यांचं एक कौतुक करण्याचं काय आहे, या तालुक्यामध्ये त्यांच्या अध्यक्षाखाली जे काय निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुका 100पैकी 99% पास झालेले तालुका अध्यक्ष आपल्याला भेटले. त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला सगळं जे काय आमच्या विकासाचे काम, आपण सुधाभाऊ असतील, सुधाभाऊ सारखा आज मला चांगला नेता सापडला, म्हणजे कुठल्या गोष्टीला कमी नाही. म्हणजे काम करत असताना एखादं काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, भाऊ हे काम आहे, ते समोरच फोन लावलं, ते मनाने पाठी बघतो करतो, हे तिथं चालत नाही. जे होईल तर होईल, नाही तर नाही. ह्या दृष्टीतून असं एक जर आपल्याला नेता भेटलं तर आपल्याला काम करणं सुद्धा नाही. आम्ही मग थोडं घाबरायची गरज नाही आपल्याला. कुठला अधिकारी असू दे, कुठला हे असू दे, त्यात काही घाबरायचे कारण लागत नाही. परंतु खूप चांगलं वाटलं मला आज माझ्या या 53 वर्षामध्ये मी पदार्पण करताना. आनंद हेच वाटला का जरा थोडासा कार्यक्रम पावसाच्यामुळे अभावी, दरवेळी मोठा कार्यक्रम असतो माझा. यावर्षी मला थोडासा कामाच्या निमित्ताने वेळ कमी होता. सगळी बरीचशी मुलं माझी ती पण जरा कामं धंद्याला सगळं आल्यामुळे थोडासा तो करिअर गायडन्ससाठी आता पुढच्या वर्षी जरा वेगळं काहीतरी करायचं आहे. यावर्षी मला स्टॉप घ्यावा, जरा मुलांसाठी काहीतरी
आणि मला यासाठी इथे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो भाऊ, आपल्या गुंडग्या परिसरामध्ये ते सामाजिक जे भाऊ म्हणजे सगळी मुलं आम्ही असं करतो भाऊ आम्हाला एक व्यायामशाळा पाहिजे. त्या व्यायामशाळापासून हे सामाजिक भाऊने लगेच मला 15 लाख रुपयाची तरतूद करून त्यांच्या माध्यमातून मला हे डिफेन्स मिळून दिले आणि आम्ही त्यात तिथं पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट भाऊ, आपण त्याच माध्यमातून माझी मिसेस जरी असली तरी माझ्या कालावधीमध्ये असताना 1 कोटीचं एक नमो गार्डन म्हणून आपल्याकडे मी इकडे कुठल्या साईडला करून घेतलेलं आहे काम. ते तुम्हाला माहिती नसेल, आम्ही जागेचं आहे चाललेलं 1 कोटी रुपये सँक्शन झालेली, वर काढून झालेली आहे. थोड्या दिवसात 8-10 दिवसांमध्ये ती आचारसंहिता असल्यामुळे आपलं काम ते आजच करायचं होतं, पण थोडं जागेचं आमचं थोडंसं टेक्निकल एक राहिलं होतं, तो पूर्ण झालेलं आहे. त्या 8-10 दिवसात त्याचं पण एक भूमिपूजन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर संत रोजस आमच्याकडे भरपूर समाज आहे, त्या समाजासाठी भाऊंकडे बराच दिवस मी पाठी लागलो होतं का त्यांना मी मागच्या 5 वर्षी टाळबिळ दिला होता. त्याच्यासाठी पण 20 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आपल्याकडे. त्याचं पण लवकर 10-15 दिवसातच आपण त्याचं पण भूमिपूजन करून आपलं त्या सगळं परिवर्तन आघाडी आपली आहे त्या परिवर्तन आघाडीमधून आपल्याला ते उद्घाटन करायचं आहे. सांगायला बऱ्याच गोष्टी आहेत अजून. आता हा मधला बऱ्याच लोकांचा प्रश्न आपला हा मधला एक रोड मला बराच दिवस झाला का हा एक झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी एक चालले कारण हे मोठा बजेट आहे, 3-4 कोटीचा विषय आहे. पण तो पण लवकर एक 2-4-6 महिन्यामध्ये तो पण मार्गी लागेल. आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे तालुक्यात तुम्ही आम्हाला ते काय तुम्ही भूत दिलंय डम्पिंग ग्राउंडचं, ते भूत काय आम्हाला कधी आले काय माहिती नाही, परंतु त्याच्यावर आपल्याला काहीतरी एक चांगलं ठोस निर्णय दरवर्षी आम्ही त्यांना येतो बाबा काहीतरी होईल, त्याच्यावर काही ठोस निर्णय होत नाही. मी भाऊंशी पण आम्ही चर्चा केली या गोष्टीची, तर जरा तुम्ही पण सगळं लक्ष घालून या डम्पिंग ग्राउंडचा मस्त आमच्या गुंडग्यावर काय नाही, तो सगळीकडे झाला पाहिजे ना. शहरात सगळीच गाव आहे, तर आमच्या गुंडग्यावरच काय गुंडगा पिसेगावला तो खूप त्रास होतोय. कारण येणारी डेव्हलपमेंट असेल त्या वासामुळे त्यावेळेला त्याची कुठेतरी त्याचा कमीपणा येणार आहे, म्हणजे कमी होईल डेव्हलपमेंट माझी. कारण मला माहिती आहे मी डेव्हलपमेंट करताना गुंडग्यात पहिले पण बिल्डर येत नव्हता. माझ्या माध्यमातून मी पहिला बिल्डर आणला धारकसारखा इथे, तेव्हा पण इथं काम करायला मागत नव्हता. नंतर मग इथं फक्त प्रॉपर 2-3 लोक होते जे काम करत होते, परंतु आता डेव्हलपमेंट का भरपूर बिल्डर यायला मागे. परंतु आता या गोष्टी काही आपल्या आहेत या कुठेतरी चेंज झाला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी मार्ग तुम्ही काढून द्या. सर्व नेते मंडळींना माझी एक तुमच्याकडे एक काय म्हणतात विनंती आहे, त्याच्यावर पण एक मार्ग आमचे गुंडगेगाव बरेच दिवस त्याच्या पाठी आहे आणि आम्ही पण तुम्हाला शब्द देतो याच्या पुढे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल एवढी गॅरंटी देतो. आणि मी सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. तुमचा वेळात वेळ काढून त्यात लाईटचा प्रॉब्लेम सगळी नेते मंडळी अर्धा 1 तास बसली, पावसामुळे काही गोष्टी आपल्याला करता आल्या, परंतु तेवढा वेळ काढून आमची मंडळी पण बरीच गावातली येणार होती, परंतु ते बरीचशी पावसामुळे कमी झाली. दरवर्षी खूप मोठा क्राऊड असतो, पण पाऊस का न झाला चांगली गोष्ट आहे. मला कार्यक्रम कमी झाला चालेल, पण पाऊस कमी न झाला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये. पण पावसाचं येणं खूप आहे आपल्याला, म्हणजे पाण्याची समस्या खूप झालेली आहे. पाऊस आला तरी खूप चांगला, माझ्या बड्डे त्या निमित्ताने ते चांगलं म्हणतात नाही गुण चांगला आहे मला त्यात वाढेल. मी परत एकदा सगळ्या मान्यवरांचे आणि समोर बसलेले पत्रकार असतील ग्रामस्थ असतील मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. आजचे सत्कारमूर्ती आमचे ओमशाप्पा गायकवाड यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित कर्जत तालुक्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष आमचे दीपक शेठ श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अतुलजी कडू, आमचे सामाजिक कार्यकर्ते सुर्वे मामा, आमचे सामाजिक कार्यकर्ते योगेशप्पा गायकवाड, आमचे सामाजिक कार्यकर्ते सचिनजी काजेराव, आमच्या कांगलेताई, तसंच त्या नगरसेविका हर्षिलाताई वहिनी, समोर बसलेले माझे सर्व पत्रकार बंधू आणि माझे सर्व आप्पांचे सर्व चाहते आणि आमचे बंधू भगिनींनो, आजचा हा आप्पांचा जन्मदिनाचा वाढदिवस म्हणजे सर्व वक्त्यांनी सांगितलं. आता आप्पांचं गुणधोरण करा असताना काय गुणधोरण करावा हे सुद्धा आम्हाला प्रश्न पडतो. शेवटी आप्पा ही व्यक्ती अशी आहे की संपूर्ण या कर्जत तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण कर्जत तलावामध्ये त्यांचं नाव आहे. प्रत्येक शहरामध्ये जरी ते नगरपालिकेमध्ये काम करत असतील तरी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये त्यांचा एक वेगळा मित्र परिवार आहे आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचे मित्र जोडले, माणसं जोडले. आप्पा हा मित्र जोडणारा माणूस आणि माणसं जोडणारा माणूस आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या या
वाढदिवसानिमित्तानं मी अनेक वेळा आप्पांच्या वाढदिवसाला यायचा वेळ लावा आणि आपल्या स्कूलमध्ये आप्पांच्या मार्फत गुणधर्म सोहळा आयोजित केला जातो. तर आप्पांनी आता जो आपला सभामंडप आहे त्या सभामंडपाचं उद्घाटन करायचं होतं आणि या निमित्तानं आज सभागृहाचं उद्घाटन व्हावं यासाठी आप्पांनी इथे कार्यक्रम घेतला. खरोखर पाहिलं तर या गुंडगे गावामध्ये आप्पांनी खरोखर सामाजिक बांधिलकी बांधत असताना या गुंडगे गावाचा विकास कसा व्हावा, त्या कर्जत नगरपालिकेमध्ये त्याचा विकास कसा करता यावा असं एक त्यांच्याकडे विधान वेगळं आहे. आणि आप्पांचा स्वभाव हा असा ज्याला मित्र स्वभाव त्यांचा आणि शरीरयष्टी मजबूत मग काही सांगितलं त्यांना आरोग्य मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलंच आहे. आणि ते जरी वयाने जर वाढत असतील त्यांचं मला वाटतं 54 वय आता असे हे, पण ते मनाने खूप तरुण आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आप्पांचा खरोखर या कर्जत तालुक्यामध्ये या शहरामध्ये चांगला मित्रपरिवार जोडलेला आहे. आणि अशा आप्पांचा वाढदिवस निमित्तानं आज मला माझं मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आभार व्यक्त करतो. आप्पाला पुढील आयुष्यामध्ये आई भवानीच्या कृपाने उत्तम आरोग्य उदंड आयुष्य मिळो अशी मी त्याच्या प्रार्थना करता थांबतो. धन्यवाद.